ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, प्रियाला आता जन्माची अद्दल घडलेली असते. प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा मिळत जेलमध्ये पाठवलेलं असतं. तर इथे मधुभाऊ शुद्धीवरती येत खूप मोठ्या सत्याचा खुलासा करतात. सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊंनी अर्जुन सायलीला सांगत खूप मोठा खुलासा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता मधुभाऊ अजूनपर्यंत शुद्धीवरती आलेले नाहीत. अर्जुन सायलीच्या आयुष्यामध्ये किती चढ उतार आले मधुभाऊंना त्याची काही कल्पना नसते. पण प्रेक्षकांनो, नियतीने आता मधुभाऊंना शुद्धीवरती आणण्याचा निर्णय घेतलाय. एका बाजूला प्रियाच्या विरोधामध्ये सायली अर्जुनने सगळे ठोस पुरावे गोळा केलेले असतात आणि एका पाठोपाठ एक ते कोर्टामध्ये सादर केलेले असतात. प्रियाने अर्जुनवरती शांताच्या खुनाचा आरोप करून खूप मोठी कामगिरी केली आहे असा तिला गैरसमज झालेला असतो. पण तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे याचा अंदाज तिला आलेला नसतो. आत्तापर्यंत एकही केस न हरलेला वकील अशी अर्जुनची ख्याती होती आणि त्या अर्जुन सुभेदारावरती मी खुनाचा आरोप करून त्याला जेलमध्ये पाठवले. आत्तापर्यंत महिपत नागराज साक्षी कुणीही जे करू शकलं नाही ते मी करून दाखवलेलं आहे याचा अभिमान प्रियाला वाटत असतो. मी जिंकले, मी अर्जुनला जेलमध्ये पाठवलं असं तिला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आता प्रिया स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेते. आपलं उद्याचं मरण आजवरती बोलावते हे तिला काही कळत नसतं. कारण ज्या वेळेला शांताचा खून होतो प्रियावरती असलेला संशय हा आता अजूनच बळावलेला असतो. प्रिया नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र करते आणि ते लपवण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट अर्जुन सायलीच्या लक्षात तेव्हाच आलेली असते जेव्हा इथे प्रियाने स्वतः शांताचा खून करून ती डेथ बॉडी अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून दिलेली असते. एका बाजूला नागराज महिपत, सचिन साक्षी यांचा वेगळाच प्लॅन सुरू आहे. अर्जुन सायली प्रिया हे तिघेजण आता वेगळ्या ट्रॅकवरती आहेत. तर इथे सचिन साक्षी महिपत नागराज वेगळा विचार करत आहेत. नागराज आणि महिपतला काही करून जेलमधून बाहेर पडायचं आहे. तर एका बाजूला इथे अर्जुन सायलीने प्रियाला जेलमध्ये टाकण्याची तयारी सुरू केलेली असते. त्यामुळे प्रियाबरोबर असलेले जे लोक आहेत, सध्या तरी संतोष, शांताच्या खुनाबरोबरच इथे आता संतोषने प्रियाची आता बऱ्याच गोष्टींमध्ये मदत केलेली असते. शांताचा खून प्रियानेच केला आहे असा जर आय विटनेस कुणी असेल तर तो संतोष आहे. त्यामुळे लोणावळ्यामध्ये लपलेला संतोष, त्याला आता इथे शोधून काढण्यात पूर्वाला यश मिळालेलं असतं. तर प्रश्न उरलेला असतो मैनावती आणि सदाचा. तर इथे शांताचा खून झाल्यानंतर अर्जुन सायली दोघेही अलर्ट झालेले असतात. त्यांना कळलेलं असतं स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ही प्रिया स्वतःच्या आईवडिलांचा सुद्धा खून करू शकते, त्यांनासुद्धा ठार मारू शकते. कारण का, शांताचा जर ती खून करू शकते तर मैनावती आणि सदाचा करूच शकते. कारण ते मोठे, सगळ्यात मोठे आता साक्षीदार आहेत. त्यांनी जर कोर्टामध्ये येऊन एकदा साक्ष दिली की प्रिया ही खरी तन्वी नसून ती आमची मुलगी बबली लोखंडे आहे, तर प्रियाला वाचणं अजूनच कठीण होऊन बसेल. आणि त्यामुळे शांताला मारल्यानंतर इथे आता प्रियाचा सगळा फोकस मैना आणि सदाकडे जाणार आहे. तिचा मोर्चा त्यांच्याकडे जाणार आहे आणि ती नक्कीच त्या दोघांना मारू शकते असा संशय नाही तर अशी खात्री अर्जुन सायलीला असल्यामुळे त्यांना एका सेफ ठिकाणी ठेवण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा इथे प्रिया आपल्या बाजूने आता प्रयत्न करत असते, पूर्णपणे 100% प्रयत्न करत असते की कसे तरी पुरावे गोळा करता येतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे आता आहे तो म्हणजे तिचा एक्स बॉयफ्रेंड सँडी. सँडीकडे सुद्धा प्रियाचे आणि तिच्या अफेअरचे
काही आता मोठे पुरावे असतात आणि ते पुरावे सँडीने आता अर्जुन सायलीला देण्याचा निर्णय घेतलेला असतो. अर्जुन सायलीचं आणि सँडीचं बोलणं प्रियाच्या कानावरती पडल्यानंतर ज्या वेळेला इथे आता कोर्टामध्ये सँडी पोचणार असतो प्रियाच्या विरोधातले पुरावे घेऊन, तेव्हा प्रिया नक्कीच त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. प्रियाच्या बाजूने आता कुणीही नसतं, कारण प्रियाचे दिवस भरलेले असतात. पापाचा घडा फुटणार असतो. 100 गुन्हे भरल्यानंतर नियती प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देते असं म्हणतात. ती वेळ आता प्रियाची आलेली असते. दिवस भरलेले असतात आणि त्याचमुळे सँडीला अडवायला आलेल्या प्रियाला चकवा देऊन ईश्वरी सँडीला आपल्याबरोबर स्कूटीवरून घेऊन जाते आणि कोर्टामध्ये आता ते पुरावे इथे काव्या देणार असते. ईश्वरी ते पुरावे घेऊन काव्यापर्यंत जाते. त्यानंतर काव्या ते पुरावे अर्जुन सायलीला नेऊन देणार असते. तर अशा रीतीने आता सगळ्या स्त्री शक्ती एकत्र येऊन खऱ्या अर्थाने इथे जी आता स्त्री शक्ती विनाशक आहे, जिचं असणं ह्या आता लोकांसाठी आणि पृथ्वीतलासाठी आणि कुटुंबातील लोकांसाठी घातक आहे, अशा विचित्र शक्तीला संपूर्ण स्त्री शक्ती एकत्र येऊन धडा शिकवायचं ठरवते. त्याच्यामध्ये आता बऱ्याच ॲक्ट्रेस सायलीबरोबर आलेल्या असतात आणि त्या एक एक करून सायलीला अर्जुनला मदत करत प्रियाला धडा शिकवण्यामध्ये सायलीला मदत करत असतात. आणि त्याच्यामध्ये आता ईश्वरी पेपर घेऊन येते, सँडीला सोडते, काव्याकडे देते. काव्या ते सगळे पुरावे अर्जुन सायलीला नेऊन देते. आणि मग इथे आता प्रिया श्रीमंत माणसं बघितल्यानंतर कशा पद्धतीने वागते, त्यांच्या मागे पुढे करते. पैशांसाठी ती आपलं प्रेमसुद्धा विसरायला तयार होऊ शकते. इतकंच काय, लग्न झालेल्या नवऱ्यालासुद्धा ती लाथ मारू शकते आणि दुसरीकडे जाऊ शकते. हे असे सगळे पुरावे आता अर्जुन सायली गोळा करत असतात. कारण ह्या वेळेला प्रियाने हद्द पार केलेली आहे. प्रियाने इथे अर्जुनलाच अडकवण्याचा निर्णय जो काही घेतलेला असतो ती विसरलेली असते की आपण पंगा कुणाबरोबर घेतोय. इथे अर्जुनला अडकवलं तर तो स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतो, या गोष्टीचा विचार तिने केलाच नाही. तिने फक्त मोठी कामगिरी केली की स्वतःवरचा खुनाचा आरोप अर्जुनवरती टाकण्याचा प्रयत्न केला. अर्जुन काही तिला मधुभाऊ वाटले का? म्हणजे इथे साक्षीने विलाचा खून केला आणि त्यानंतर तो खुनाचा आरोप अर्जुनवरती टाकून ती मोकळी झाली. पण इथे आता सगळे पुरावे गोळा करून अर्जुनने प्रियाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये सादर करून इथे आता प्रियाला खूप मोठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली असते. आमरण कारावास म्हणजे अगदी अशा पद्धतीची शिक्षा की मरेपर्यंत ती जेलमधून बाहेर येऊ शकणार नाही आणि कुणीही तिला जेलमधून बाहेर काढू शकणार नाही, अशा पद्धतीची जन्मठेपेची शिक्षा प्रियाला सुनावण्यात आलेली असते. तर इथे प्रियाला तिच्या पापाची शिक्षा मिळालेली असते. खडी फोडायला जेलमध्ये गेलेली असते. अश्विनच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो आणि सुभेदार किल्लेदार यांच्या आयुष्यातून प्रिया म्हणजे बबली लोखंडे नावाची कीड कायमस्वरूपी निघून गेलेली असते. तिचा आणि त्यांचा काडी मात्र संबंध नसतो. प्रिया त्यांची कुणीही नसते, पण तरीसुद्धा तिने त्यांना खूप जास्त त्रास दिलेला असतो. सुभेदार किल्लेदार मधुभाऊ या सगळ्यांना प्रियाने खूपच जास्त त्रास दिलेला असतो. त्यांचा आणि तिचा काडीचा संबंध नसतानासुद्धा प्रियाने इतका त्रास दिल्यामुळे जो काही त्यांना मनस्ताप झालेला असतो ना, त्याच्यानंतर प्रियासारखी मुलगी त्यांच्या आयुष्यातून गेल्यानंतर सगळेजण इथे सुखाने श्वास घेतात. सगळ्यांना बरं वाटतं की ही जी नेगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये नागासारखा विळखा घालून बसली होती ती घरातून बाहेर पडली. सगळ्यात जास्त त्यांना आनंद झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला जेव्हा शिक्षा सुनावली जाते ती खरी तन्वी नाही आहे हे सगळ्यांना समजतं. अश्विनने तिला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो. महिपत आणि नागराजला त्या निर्णयाने आनंद झालेला असतो की शेवटीला प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली. प्रिया जेलमध्ये आली. पण हे सगळं घडत असतानाच एक आनंदाची गोष्ट घडलेली असते. तर इथे ICUमध्ये निपचित पडलेले मधुभाऊ शुद्धीवरती आलेले असतात. मधुभाऊ आपले हातपाय हलवतात तेव्हा कुसुमताई त्या ठिकाणी असते. डॉक्टर कुसुमताईला सांगतात की मधुभाऊंनी आता हातपाय हलवलेले आहेत, रिॲक्ट केलेला आहे.
मधुभाऊ शुद्धीवरती आलेले आहेत. हे सांगितल्यानंतर कुसुम सायली अर्जुनला फोन करते आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला बोलावून घेते. सायली अर्जुन धावत पळत हॉस्पिटलला पोहोचलेले असतात. तिथे गेल्यानंतर सायली विचारते, मधुभाऊ कसे आहात तुम्ही? मधुभाऊ प्लीज डोळे उघडा ना. मधुभाऊ सगळ्यात पहिले जे डोळे उघडतात आपल्या साऊलाच बघतात. आपल्या साऊला डोळे भरून बघतात, अर्जुनला बघतात, कुसुमताईला बघतात. सगळ्यांना बघितल्यानंतर मधुभाऊ पुन्हा आपले डोळे बंद करतात. डॉक्टर त्यांना चेक करतात आणि म्हणतात, काळजी करू नका. आता त्यांनी खऱ्या अर्थाने डोळे उघडलेत. ते शुद्धीवरती आलेत. ते कोमातून बाहेर आलेत. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. थोडासा वेळ लागेल पण ते नक्की नॉर्मल होतील. आणि त्यानंतर डॉक्टर आपले प्रयत्न चालूच ठेवतात. मधुभाऊ इथे डोळे उघडतात, शुद्धीवरती आलेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ डोळे उघडतात आणि सायलीचा हात आपल्या हातात घेतात. सायली म्हणत असते, मधुभाऊ किती वेळ घेतला तो, किती वाट बघायला लावलीत, तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही शुद्धीवरती आलात हे ऐकून सगळ्यांना किती आनंद झाला आहे. सगळेजण तुम्हाला बघायला, तुमच्याशी बोलायला आसुसलेले आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर बोलायला सुरुवात करा. तेव्हा इथे आता मधुभाऊ म्हणत असतात, साऊबाळा, प्रिया. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ नका काळजी करू. प्रियाने तुम्हाला जो त्रास दिला होता ना, तिला तिच्या कर्मांची शिक्षा मिळाली. प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती होती का? प्रिया खरी तन्वी नाही आहे. तिचा आणि सुभेदार किल्लेदार यांचा काडी मात्र संबंध नाही आणि ते सुद्धा सिद्ध केलं. प्रियाने यांना खुनाच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न केला होता, पण यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. तेव्हा ती खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा समजलं. मधुभाऊ सदामैना जे माझे आईवडील बनून आले होते ते खरे माझे आईवडील नाही आहेत. ते खरे प्रियाचे आईवडील होते. प्रिया हिचं खरं नाव बबली लोखंडे होतं, असं सायली आता म्हणते. तेव्हा इथे मधुभाऊ आता म्हणतात की रविराज आणि प्रतिमा. सायली म्हणते, रविराज आणि प्रतिमा त्यांना तुम्हाला भेटायचं आहे का? सगळेजण बाहेर आहेत, मी बोलवते हां. तेव्हा इथे सायली येते आणि म्हणते, रविराज काका, प्रतिमा आत्या, तुम्ही आतमध्ये या ना. मधुभाऊ तुम्हाला बोलवत आहेत. ते म्हणतात, आम्हाला? त्यांना खूपच इथे आपुलकी वाटते. धावत पळत ते मधुभाऊंना भेटायला जातात. तेव्हा इथे मधुभाऊ सायलीचा हात हातात असतो, तो घेतात आणि इथे रविराज आणि प्रतिमा यांचा हात हातामध्ये घेऊन सायलीचा हात त्यांच्या हातावरती ठेवतात आणि म्हणतात, सायली तुमची मुलगी आहे. सायली ही खरी तन्वी आहे. नागराजने माझ्यावरती हल्ला केला. हे सत्य मला जेव्हा समजलं तेव्हा नागराज मागून आला आणि त्याने माझ्यावरती हल्ला केला. चाकूने वार करून मला मारण्याचा प्रयत्न केला. नागराजने प्रियाला खोटी तन्वी म्हणून आणलं होतं. या सगळ्याच्या मागे त्याचा काय हेतू होता मला माहीत नाही. पण जेव्हा सत्य मला इथे आता दहीहंडीच्या दिवशी समजलं, त्या दिवशीच माझ्यावरती हल्ला करण्यात आला आणि मला इथे ICUपर्यंत नागराज किल्लेदार यांनी पाठवलं. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊवरती हल्ला करणारा नागराज आहे आणि त्याचबरोबर इथे आता अर्जुन आणि सायली आत्तापर्यंत खऱ्या तन्वीला शोधत होते आणि खरी तन्वीसुद्धा सायलीच आहे. या सत्याचा खुलासा मधुभाऊंनी शुद्धीवरती आल्या आल्या केलेला असतो. त्यामुळे इथे रविराज आणि प्रतिमा दोघांनाही खूप जास्त आनंद होतो. मधुभाऊंनी शुद्धीवरती आल्यानंतर सगळ्यात मोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो आणि ती म्हणजे ज्या तन्वीला तुम्ही तन्वी समजलात ती तुमची खरी तन्वी मुळात नव्हतीच. ती तुमची कुणीच नव्हती. सायली ही खरी तन्वी आहे. तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे आणि ती तुमची खरी वारसदार आहे, असा आता खुलासा मधुभाऊंनी रविराज काका आणि प्रतिमासमोर केलेला असतो. तेव्हा अर्जुन सायली दोघांनाही खूप जास्त आनंद होतो. सायली आमची खरी तन्वी आहे हे समजल्यानंतर सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब आनंदाने अगदी बहरून गेलेले असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला तिच्या कर्मांची शिक्षा मिळालेली असते. ती जेलमध्ये खडी फोडायला गेलेली असते.
तर मधुभाऊ आज इथे कितीतरी म्हणजे अगदी वर्षांनी किंवा महिन्यांनी शुद्धीवरती आलेले असतात, कोमातून बाहेर आलेले असतात आणि शुद्धीवरती आल्या आल्या खरी तन्वी सायली असल्याचा खुलासा करत सगळ्यांना इथे सुखद धक्का दिलेला असतो. मधुभाऊंनी इथे आपण वडील असल्याचं कर्तव्य पुन्हा पुन्हा बजावून सायलीवरती असलेलं वडिलांचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करत आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं.